गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर नमस्कार, मी सुवर्णा आपण सर्वांचं परत एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत होते. तर 4 डिसेंबरला दत्त जयंती होती, त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील होता व पौर्णिमा असल्यामुळे घरात तर सत्यनारायण देखील ठेवायचा असतो. तर हे सर्व करणं म्हणजेच तारेवरची कसरत असते. तर त्यासाठी आदल्या दिवशीच सर्व तयारीला लागले होते. घरासमोरचं अंगण आमच्या खूप मोठं आहे, म्हणून मी हे सर्व अंगण आदल्या दिवशी झाडून साफ करून ठेवलेलं होतं. कारण की दुसऱ्या दिवशी जसं की माझे गुरुचरित्राचे पारायण चालू होते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी मला 44 ते 53 अध्याय हे देखील वाचायचे होते. त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा पण ठेवायची होती, सत्यनारायण पण करायचं होतं, म्हणजे त्रिवेणी संगमचाच योगायोग होता. त्यासाठी मी सकाळी लवकर पहाटे 3:30ला उठले. नंतर अगोदर सर्व अध्याय वाचून घेतले, मग देवपूजा केली. बाहेर आले तेव्हा पाहिलं तर हे सूर्य असा मस्तपैकी दिसत होता, छान पौर्णिमेचा सूर्य असा दिसत होता आणि त्याची ही लालिमा पण खूप छान दिसत होती. तर ते देखील पटकन शूट करून घेतलं. त्याचबरोबर देवपूजा झाल्यावर तुळशीची पूजा केली. नंतर देवघरामध्ये आले तर हे असं दिव्यामध्ये वृक्ष बनलेलं होतं. ते पाहून खूप आनंद झाला की आपण जी काही साधी भोळी आपली सेवा केलेली आहे, ही 7 दिवसामध्ये ती देवापर्यंत पोहोचली. हे एक आशीर्वाद स्वरूपच असतं आपल्यासाठी आणि तो देवाचा आशीर्वाद असतो. कारण की आपण जी काही मनोभावे सेवा करतो ती आपली देवापर्यंत पोहोचती. सर्व झाल्यानंतर मुलांचं स्कूलचं आवरून दिलं. मुलं शाळेत निघून गेल्यावर मग मी हळदीचं लेपन करून घेतलं उंबऱ्यावरती. कारण की गुरुवार, दत्त जयंती व पौर्णिमा हा त्रिवेणी संगम असल्यामुळे हळदीचं लेपन तर झालंच पाहिजे, म्हणून पटकन हळदीचं लेपन केलं. अंगणामध्ये सडा मारून घेतला. अशी छोटीशी रांगोळी देखील काढून घेतली. रांगोळीत काही कलर भरले नाहीत, फक्त आपली मस्त रांगोळी काढून घेतली, कारण की कलरपेक्षा म्हटलं अशीच राहिलेली छान वाटल. त्यानंतर तुळशीपाशी पण थोडंसं हळदीने असं सारून घेतलं आणि शॉर्टकटमध्येच तुळशीपाशी पण अशी छोटीशी रांगोळ काढली. तुळशीची पूजा देखील मी सकाळीच केली होती. त्यानंतर अशी दारात उंबऱ्याचं पूजन करून रांगोळी काढली व लक्ष्मी मातेची पावले देखील काढून घेतली. असं केलं सणावारांच्या दिवशी म्हणजे मन कसं प्रसन्न वाटतं व घरामध्ये पण आपल्या खूप पॉझिटिव्ह निर्माण होती आणि हे वातावरणाने खरंच खूप असं छान वाटतं. त्यानंतर हे सर्व झाल्यावर लगेच मी महालक्ष्मी मातेची पूजा करून घेतली. तर असा साज शृंगार महालक्ष्मी मातेचा मी केलेला होता. तर मी ती ब्लाऊज पीस वापरूनच आज देखील कलशाला साडी नेसवलेली होती. कारण की गुरुवार म्हटलं की सकाळी पूजा ठेवली की म्हणजे घरामध्ये पण दिवसभर छान वाटतं, काहीतरी असल्यासारखं. आणि संध्याकाळी तर काही पूजा ठेवायला वेळ पण नसतं भेटला, कारण की सत्यनारायण ते करायचं होतं. त्यामुळे अगोदरच मी पूजा करून घेतली अशी छानपैकी. पूजा पाहून मन भरून आलो. तर असं वाटत होतं की साक्षात महालक्ष्मी माताच उतरलेली आहे पृथ्वीवरती. आणि ती पण तर पूजेच्या दिवशी छानपैकी देवीला थोडंसं सजवलं म्हणजे छान वाटतं. आणि मला असं देवांचा साज शृंगार करायला खूप आवडतं, त्यामुळे मला जे वाटेल मनापासून आवडतं ना, मी ते नक्कीच करते. कारण की त्याला कितीही वेळ लागो व कितीही आपली तारेवरची कसरत होऊ द्या, पण मी ते करतेच. कारण की त्याने मनालाही खूप छान पॉझिटिव्ह थिंकिंग निर्माण होऊन खूप काही नाही, आपल्याला लाख रुपये तर भेटत नाहीत, पण 1 लाख मोलाचं आपल्याला समाधान भेटतं. त्यामुळे मी नक्कीच करते. त्यानंतर मी दुपारी स्वामींचा असा अभिषेक करून घेतला. 12:39च्या वेळेस आपल्याला गुरुचरित्र यामधील 4था अध्याय वाचायचा होता. तो वाचल्यानंतर 4था अध्याय वाचल्यानंतर व आरती झाल्यानंतर मी स्वामींचा अभिषेक करून घेतला. तर मी अशा प्रकारे फुलांनी स्वामींचा अभिषेक केला. त्याचबरोबर दुधाने देखील करून घेतला होता, कारण की 12:39च्या आतमध्ये स्वामींचा अभिषेक करायचा नव्हता आणि त्याचबरोबर आपल्या 10:30ची आरती देखील करायची नव्हती. त्यामुळे सर्व पूजा ही मी 12:39 नंतरच करून घेतलेली होती. कारण की त्यांचा जन्म झाल्यानंतर, बाळ जन्माला आल्यानंतर आपण जशी आंघोळ घालतो तसंच देवांचं देखील मी केलेलं होतं. तर मी देखील स्वामींचा अभिषेक करून त्यांना अत्तर लावून छानपैकी कपडे परिधान केले होते.
कारण की माझ्याकडून गुरुचरित्राचं पारायण हे पहिल्यांदाच झालेलं होतं. कारण की याच्या अगोदर मी कधीच गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण नव्हते केली, पण ही पण स्वामींचीच इच्छा होती व स्वामींची इच्छा मी पूर्ण केली. कारण की स्वामींनी माझ्याकडून हे पारायण करून घेतलं होतं. कारण की त्यांनीच मला सांगितलं होतं की तू ह्या पारायणासाठी बस. कारण की मला खूप भीती वाटत होती, कारण की या अगोदर मी कधी पारायण केलेलं नसल्यामुळे. पण खरंच स्वामींनी खूप काही छानपैकी माझ्याकडून मनोभावे ही 7 दिवस त्यांची सेवा करून घेतली आणि माझ्या मनाला खूप असा छान आनंद वाटला की मी हे गुरुचरित्राचं ग्रंथाचे पारायण केले. आणि खरंच ह्या ग्रंथाचे पारायण केल्यावरती आपल्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व म्हणजे इथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटली जातात. तर मी तर खरंच म्हणेल, तुम्ही एकदा का होईना जीवनामध्ये आल्यावरती गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण नक्कीच करा. कारण की मला कधीच, खूप दिवसाची माझी इच्छा होती, पण मला कधीच असं वाटत नव्हतं की माझ्याकडून पारायण घडेल म्हणून. पण छानपैकी असं माझं पारायण झालं. त्यानंतर संध्याकाळी मी कुंकुमार्चन पण देखील देवी श्रीयंत्रावरती केलेलं होतं आणि अशी छानपैकी पूजा ठेवलेली होती. कारण की जेवढी आपण गुरुची सेवा करू तेवढी ती आपल्यासाठी खूप चांगली असते. कारण की देवाकडे आपण काही मागण्यापेक्षा आपण देवाला काही देणं जर केलं, आपण तर देवाला काही देऊ शकत नाहीत, पण आपण जी काही छोटी मोठी सेवा करू तीच आपली देवाला आपण अर्पण केली तर याच्यापेक्षा लाख मोलाचं समाधान आपल्याला कुठेच भेटणार नाही. आणि मी माझं सर्व काही वेळ ना ह्या गोष्टीमध्येच घालते. कारण की ना इतर काही गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा, कोणाशी फोनवरती गप्पा मारत किंवा इतर गोष्टींचे हे करत बसण्यापेक्षा छानपैकी असं करते. नंतर संध्याकाळचा सत्यनारायण देखील करून घेतला आणि अशा प्रकारे मी छानपैकी माझ्या घरी पूजा ठेवलेली होती. तर असा हा त्रिवेणी संगमचा योग झाला होता. कारण की मार्गशीर्षचा गुरुवार, गुरुचरित्र व पारायण आणि त्याचबरोबर दत्त जयंतीची पूजा व सत्यनारायण देवतेची पूजा म्हणजे सत्यनारायण, असा हा त्रिवेणी संगम झाला होता. यामुळे घरामध्ये खूप असं प्रसन्न आणि छान वातावरण बनलेलं होतं आणि हा योग जुळून आला, त्याबद्दल मी स्वामींची खूप खूप आभारी आहे. जर गुरुचरित्र हे ग्रंथाचे पारायण करत असताना मला जे काही अनुभव आले ते जर तुम्हाला ऐकायचे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ कसा झाला हे देखील मला कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर चला नंतर भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये.